नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। राज्यहंस दूध संघाचे चेअरमन माननीय श्री रणजितसिंह देशमुख यांच्या अंभोरे येथील गणेश मंडळांना भेटी। संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन सन्माननीय रणजितसिंह देशमुख यांनी अंभोरे येथे विविध गणेश मंडळांना सदिच्छा भेट देत त्यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली। यावेळी गणेश मंडळांनी मोठ्या जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले। प्रथम मातोश्री प्रतिष्ठान, आमनटेक, संघर्ष एकता गणेश मंडळ, जय बजरंग, नवयुवक गणेश मंडळ, गावठाण एकता गणेश मंडळ, वडाची खोरी अशा विविध मंडळांना भेटी देत आरती संपन्न केली। अंभोरे गावठाण, जय बजरंग, नवयुवक, तरुण गणेश मंडळाने जल्लोषात तोफांची सलामी देत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले। गावठाण विजेचा जगमगाट, हनुमान मंदिर आणि परिसरात केलेली विद्युत रोषणाई, स्वागत कमान, गणेश भक्तांचे स्वागत करणारे फ्लेक्स हे लक्ष वेधून घेत होते, हे विशेष आकर्षण ठरले। प्रसंगी माननीय श्री रणजितसिंह देशमुख यांनी संबोधित करताना तरुण युवकांना आपला देश धर्मनिरपेक्ष असून सर्वांना सामावून घेणारा जगातील एकमेव देश आहे। गणेश उत्सव काळात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करून ग्रामीण भागात आजही आपण सर्व एक आहोत। ग्रामीण भागात सुंदर नियोजन करून वाडी वस्तीवरील सर्वजण या काळात एकत्र येत कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवले जातात। त्यानिमित्ताने महाप्रसादाचेही आयोजन करतात। हा एकत्रित मोठा सोहळा या माध्यमातून साजरा करतात। यामागे ज्या लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव सुरू केला त्याची दूरदृष्टी आणि व्यापक कल्पना, हा विचार एकीसाठी प्रेरणादायक आहे। त्याचा उद्देश सफल होताना दिसत आहे। त्यांची प्रेरणा घेऊनच गणेश उत्सव काळात आपण सर्वजण मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करून स्थापना करतो। 10 दिवस विविध कार्यक्रम राबवून हम सब एक है हा संदेश देतो। गणेश मंडळाचे कौतुक करून तरुण युवकांनी असेच संघटित राहून विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यात सहभाग घेत समाजातील एकता टिकवण्यासाठी आपण पुढे यावे असे आवाहन केले आहे। सर्व जाती धर्माचे महिला, पुरुष, युवक, युवती एकत्र येऊन श्री गणेशाची आरती आराधना करतात। त्यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करून एकत्र महाप्रसाद घेतात। यातच ऐक्य सामावलेले आहे। हीच एकता अखंडपणे राहो आणि आज श्री गणेशाला वंदन करून तूच जगाचा तारण करता आहेस। सर्वांना सुख देणारा आणि दुःखाचे हरण करणारा तूच आहेस। सर्वांना सुख, समृद्धी, उत्तम निरोगी आरोग्य आणि उद्दंड दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। प्रसंगी गावातील विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, महिला, पुरुष, युवक, युवती बरोबरच ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।